कीर्तन केसरी ह.भ.प. क्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. क्रूर महाराज साखरे, विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. भरपूर संतांनी वारकरी संप्रदायाच्या अभंगाची परंपरा जोपासली, सांभाळली आणि त्यानंतर बऱ्याचशा कालखंडानंतर आपल्यावर मुस्लिमांचं आक्रमण झालं आणि मुस्लिमांचं आक्रमण झाल्यानंतर थोडासा वारकरी संप्रदाय नेस्त नाबूद झाल्यासारखं झालं आणि मग अशा टायमिंगला पुन्हा अशा वेळेला संत पुन्हा पुन्हा अवताराला येतात आणि पुन्हा त्या विजयनगरच्या कृष्णदेव रूपी राजानं पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरवरनं त्याच्या राज्यामध्ये नेली. पूर्ण कथा ती आता वेळ नाही आपल्याला सांगायला. आणि ती मूर्ती पैठण क्षेत्रामध्ये भानुदास महाराज जन्माला आले होते. त्या भानुदास महाराजांनी ती मूर्ती परत पंढरपूरला आणली आणि आपल्यासाठी पुंडलिकानं उभा केलेला देव साक्षात पुन्हा आपल्याला दिला. आणि त्या भानुदास महाराजांच्या कुळामध्ये श्री क्षेत्र पैठणला शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले. स्वये भानु जो भानवाराधियेला जयाचे कुळी दीपकू धन्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. आणि मग 1300चं ते कालखंड 1314 शके. तर पुढे पुढे सरकायचं थोडंसं बहीण बाई मागची विनंती करतात. थोडं थोडं पुढे सरका, महिला म्हण जागा राहिली नाही म्हणतात. या पुढे या अजून सरका, थोडं थोडं पुढे न बोलता सरका, फक्त वेळ कमी आहे सरका. सूर्यनारायण चक्रपाणी असा वंश आहे नाथबाबांचा. मोठी परंपरा आहे त्यांच्या. भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार. श्री क्षेत्र गोदावरीच्या काठावर बसलेलं श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणून पैठण फार पवित्र स्थळ. शालिवाहनाचं गाव, शालिवाहनाची नगरी दक्षिण काशी, श्री क्षेत्र पैठण. ऐका ऐका. अधिष्ठान तेथे प्रतिष्ठान देखा, जिथे जन्मला श्री गुणातीत एका. वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबारा आहे ते आपल्याला शेवटी बघायचे अर्ध्या तासामध्ये. आणि वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा आहेत. विस्तार नामदेवरायांनी केलाय. ऐका, फार महत्वाचा आता. आणि त्या कळसरूपी तुकोबारायांना आणि पायारूपी ज्ञानोबारायांच्या मध्यंतरी जो आहे त्याला खांब म्हणतात. खांब हे व्यासपीठही महत्वाचं नाही, हा पटही महत्वाचा नाही, याला दोन्हीला सांभाळणारा खांब महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि वारकरी संप्रदायाचा खांब कोण येतं ते श्री संत एकनाथ महाराज. पुन्हा जन्मालाच येणे नाही महाराज कोणी तसं महात्मा. खांब येत ते खांब. वरच्या कळसालाही सांभाळतात आणि खालच्या पायालाही सांभाळतात. पायाही खाली जाऊ देत नाहीत, कळसही खाली येऊ देत नाहीत. असा मध्यंतरी खांब म्हणजे नाथबाबा. नाथमार्जांचं तसं कुळ फार श्रीमंत आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा आहे की संत गरीब आहेत. असं काही नाही बरं. ऐकणारे ऐका. मामा, संत गरीब नाही. आळंदीला जाता तुम्ही महिन्याच्या वारीला गुरुवारी, तर कधी आता गेल्यावर माझं वाक्य ध्यानात ठेवा. माऊलीच्या मंदिरामध्ये गोविंदराव समाधी मंदिराच्या अगोदरच्या गाभाऱ्यामध्ये उजव्या हाताला एका संगमरवरी दगडावरती एक वाक्य लिहिलेलं आहे की या मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम तत्कालीन परिस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या स्वखर्चातून झालेलं आहे. म्हणजे ज्या अर्थी तुकोबाराय मंदिर बांधतात ते गरीब आहेत का?
इथं सगळं गाव एकत्रित येतं मारुतीराव, तरी मंदिरं होत नाही, तुम्हाला अनुभव येतच. गरीब नसतात संत, श्रीमंत. तसं नाथ महाराज ही श्रीमंत कुळात जन्माला आहे. किती श्रीमंती ऐका. भिकारी जर भीक मागायला गेला त्यांच्या घरी तर सोन्याच्या ताटात त्याला जेवण वाढायचे. हा, एवढे श्रीमंत होते बरं. भिकारी भीक मागायला गेला त्याला सोन्याच्या ताटात जेवण. सांगू, नाथ महाराजांच्या घरी रोज पोथी असायची, पोथी, पुराण. आपण सांगतो की नाही पुराण, कथा सांगतो आपण. आता तुम्ही तर ऐकताय, साखरे महाराज कथा सांगतोय, चोखोबा राया, गुरोबा काका, निळोबा राया, तुकोबा राया. झाले 5 दिवस सगळे संत पाहतोय आपण. कधी 5 दिवस गेले कळालं नाही, एवढ्या गोड कथा ऐकल्या. आता तुम्हाला मी काय देणार आहे? शब्द. मी शब्द देणार, तुम्ही ऐकणार. वा महाराज काय आवाज, वा महाराज काय गोड सांगितलं. याच्या पलीकडे काही नाही. मी देणार, तुम्ही ऐकणार. उलट तुम्हीच आम्हाला दक्षिणा देणार. माझ्याकडे बघा, तिकडे लक्ष नका देऊ माझ्याकडे. नाथ महाराजांच्या घरी असं नव्हतं. नाही, नाथ महाराजांच्या वाड्याचा नियम होता अनिकेत महाराज. काय? जो कथा कीर्तन ऐकायला येईल ना राजू, कथा कीर्तन ऐकायला जी येते, तुम्ही एवढे जण इथं आले, तर जो ऐकायला येईल त्याला कीर्तन झाल्यावर नाथ महाराज कीर्तन ऐकायला जो आला त्याला 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दान द्यायची. हे नुसतं ऐकाय. याची अपेक्षा लगेच माझ्याकडून करू नका. मग आपल्या कथेच्या मंडपात जागा पुरायची नाही. डाळगुळ वाटी तू महाराज बोलवा सगळं गाव. 2-4 एकर आहे गावाला, ते ऐकावं लागेल मला. सोपं आहे काय सुखलाल महाराज? जो येईल त्याला दान दिलं जायचं. किती श्रीमंत असतात. नाथ महाराजांच्या वाड्यावर चोरी झाली. चोरी, तुमच्याकडे चोर आहेत ना इकडं? हा, चोर आळंदीला नाही. चोराचे 2 प्रकार आहेत आपल्या देशात. एक उत्तम चोर, एक भंगार चोर आहे. काय चोर कोण आहेत? 2च आहेत. उत्तम चोर, एक भंगार चोर. चोर 2च आहेत बघा माझ्याकडे. एक उत्तम चोर सोनं चोरतो, पैसे चोरतो, डबर खातो, रस्ता खातो. आताच बापू आले, ते म्हणते ना आमच्यावर हाणायला लागले. तसं नाही, कुणावर नाही, नगरसेवकाला नाही म्हणत. तुम्ही चांगले, रस्ता खाय डबर खाय असे नाही. मग उत्तम चोर सोनं चोरतो, पैसे. भंगार चोर सप्त्याच्या मंडपातल्या चपलाच हाड, पकवाजाची गट्टीच घेऊन जाय, कणिकच खिशात घाल, मायकावाल्याचं वायरच घेऊन जाय, कोणाची काही चोरतात. असे भंगार चोर नव्हते. उत्तम चोर नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. मैपती बाबांचं चरित्र मांडलेलं आहे पुढं मी, त्याच्यात ओव्या आहेत बरं का. मैपती संत कवी मैपती महाराजांनी लिहिलं हे चरित्र. आणि ते सोनं चोरायला चोर गेले म्हणे. 24 चोर होते. किती? 24. चोरांची संख्या 24 होती ऐका. आणि 24 चोर सोनं चोरायला गेले. पहिल्या चोरानं 1-2 क्विंटलचं गाठवलं. पूर्वीचे माणसं होते ना, सहजच. आता माझाच बाप 1 क्विंटलचं वजन उचलायचं. मी पाहिलं, माझे वडील 1 क्विंटलचं वजन सहजच उचलायचं. मग नाथ महाराजांच्या काळातले सहज 2 क्विंटल उचलत असत. आपण असा अंदाज लावू. पहिल्या चोरानं 2 क्विंटलचं सोन्याचं गाठोडं बांधलं अनिकेत महाराज. शेजारच्यानं पाहिलं, यानं 2 क्विंटल बांधलं, त्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त बांधलं. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त, चौथ्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त, 5व्यानं त्याच्यापेक्षा थोडं जास्त. गाठोडं लागलं वाढाय. चोर किती होते लक्षात असू द्या. किती? 24. 24 चोरांनी 24 गाठोडे बांधले. पण आता 1 गाठोडं एकाला उचले ना म्हणून दुसऱ्यानं हात लावला आणि पहिल्याच्या डोक्यावर दिलं. पहिला घ्या, दुसऱ्यानं पहिला, तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, 5व्यानं चौथा, 6व्यानं 5वा, 7व्यानं 6वा, 8व्यानं 7वा. एकानं एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेले. 23. एकच चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने आवाज दिला, अरे तुम्ही चालले माझं, मला कोण उचलून देईल? तेवढ्याच आवाजात नाथ महाराजांना जागा आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराज त्या चोराला म्हटलं, राजा थांब 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 थांब, मी उचलून देतो तुला. हा, इथं एखादा असला सांगा थांबतो 2-4 दिवस आज. अहो, काड्याच्या पेटीतली काडी देऊ शकत नाही आपण. घरातलं सोनं कधी देणार? तुम्ही काय, मी पण, कोणीच. सोपं असतं काय? ऐकणं सोपं आहे महाराज. गावात बोबाटा झाला, चोरी झाली, 24 चोर आले होते सोनं. गावातल्या काही लोकांना जखमीवर मीठ चोळायला लई आवडतं महाराज. त्याच्यासाठीच जन्माला आलेले असतात. असं काही झालं की भेटायला येतात बघा. टोमणे आणतात, टोमणे. बाबा चोरी झाली काय? लय असते तसे बघा. आपला ऍक्सिडेंट व्हावा असं गाडीन पडलं. अरे लय पळत होता तू, अरे पळू दे ना. लय अवघड. ब्राह्मण लोकांना आधीच नाथ महाराज जमत नव्हते. अनिकेत महाराज प्रत्येक जण यायचा, बाबा चोरी झाली होती, नाथ बाबा चोरी झाली. नाथ महाराज 24 चोर आले होते, सोनं घेऊन गेले.
काय काय चोरीला गेलं, काय काय चोरीला गेलं, काय काय चोरीला गेलं. नाथ महाराज म्हटले यांनी लय बोर केलं राव मला. एक काम करा, हे मुनीम, हाक मारली मुनीमाला, अर्जुन हाकच मारली दिवाणजीला. काय हे लोकच रोज विचारतात म्हणे मला काय काय चोरीला गेलं, काय काय चोरी. एकदा यांचा शोध लावा, एकदा हिशोब करा, एकदाचा हिशोब देऊन टाका. म्हटलं यांना काय काय चोरीला गेलं. तर म्हटलं एकाच तासात आणतो बाबा. आतमध्ये गेला मुनीम, कागद घेतला कृष्णदेव महाराज, हिशोब काढला ओंकार महाराज. एका तासातच हिशोब लागला आणि एका तासानं धावतच पळत आला. जे बसले होते ना बाहेर त्यांना सांगितलं ऐका 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 ऐका, चोरीला काय गेलं, 4 महिन्याचं जे व्याज येतं ना म्हटलं तेवढंच गेलं, मुद्दल नाही गेली. म्हटलं किती श्रीमंत असतील बरं, माझ्यासारख्या हपक्या कीर्तन करायला सांगता येणार नाही. सकल संता माझी राजा, वा 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 कैलास, वा वा आवाज येतो. वा वा पुढे या, पुढे. ऐका ऐका, वा. स्वामी एकनाथ माझा रे माझा, स्वामी एकनाथ हे सकल संता, हे संता माझी, संता माझी, संता माझी रे, संता माझी राजा रे. सकल संता माझी राजा संपूर्ण संप्रदायात श्रीमंत कुळ म्हणजे नाथरायांचं, खूप श्रीमंत. म्हणून पैठणला कधी या, आता येणाऱ्या 13 तारखेला यावर पैठण नाथबाबांची षष्ठी असते.
येत जा पैठणला. खांब आहेत महाराज. संप्रदाय आज आपण गंध लावतो ना, आज आपण माळ घालतो ना, आज आपण कीर्तन करतो ना, खांब आहेत महाराज, नाथ महाराज. संप्रदाय टिकवला खांबानं. ज्ञानोबारांचा अवतार आहे बरं का, ज्ञानियाचा एका. ही जी मुस्लिम राजवट हे जे संप्रदायावर संकट आलंय त्याच्यासाठी पुन्हा अवतार घेतलाय ज्ञानोबारांनी नाथ महाराजांच्या रूपात. फार महत्वाचे संत आहे ते ऐका. हळूहळू नाथ महाराज वाढायला लागले. जसे मोठे झाले ना तसं तीर्थयात्रेसाठी निघून गेले. तीर्थयात्रा करून आले तर आई वडील लवकर गेले होते, त्यांचे बालपणातच गेले ते आई वडील. आजी आजोबानं सांभाळलं त्यांना. म्हणून आजीचं पोरापेक्षाही नातवावर जास्त प्रेम असतं बरं. त्याचं कारण ते व्याज असतं. व्याज माणसाचं व्याजावर लय प्रेम आहे महाराज. मुलाच्या मुलावर, मुलाच्या मुलीवर खूप प्रेम असतं बघा, खूप प्रेम असतं आजी. खूप सांभाळलं. आई वडील नाहीत माझ्या नाथाला, नाथ म्हणायचे सगळे. एक नाथ, एक विराईचं कुलदैवत होतं त्यांच्या घराला. एक विराई. कुठं एक विराई माहिती ना? एक विराई डोंगरा कोल्ह्यावरही नाही, एक विराई. एक विराई म्हणून एकनाथ नाव ठेवलं. आणि बालपणातच आई वडिलांची आज्ञा घेतली, म्हटले मला गुरु करायचं, काय आवड आहे. आणि गुरुच्या रस्त्यानं निघाले. रस्ता शोधत सापडत 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 संभाजीनगर जिल्हा, आता संभाजीनगर नाव झालं छत्रपती संभाजीनगर. आता औरंगाबाद म्हणायचंच नाही बापू. मग संभाजीनगर नाव दिलं. वा वा, जोरात वाजव. संभाजीनगर. त्या संभाजीनगरला महाराष्ट्राची त्या काळातली राजधानी म्हणजे देवगिरी. आणि त्या देवगिरीचे किल्लेदार जनार्दन पंत महाराज, त्यांना जनार्दन स्वामी म्हणतात. त्या जनार्दन स्वामींच्याकडे गेले. अडवलं चोपदारानं बालदारानं. कशासाठी आलात म्हटले, भेटायचं आहे गुरु महाराजांना. भेटू दिलं नाही. कामासाठी जनार्दन पंत निघाले तर पाहिलं कोणीतरी बाळ बसलाय समोर, तेजस्वी बाळ आहे. विचारणा केली, म्हटले मला तुम्हाला गुरु करायचं. जनार्दन स्वामींच्या जवळजवळ भरपूर दिवस नाथ महाराज राहिले. खूप विद्या शिकले, खूप कला शिकले, खूप ग्रंथ शिकले. म्हणून एका जनार्दनी, कुठंही बघा हरिपाठात बघा, जसं बाप रखुमा देवीवरू, माऊलींचे अभंग कसे आहेत, बाप रखुमा देवीवरू. निवृत्तीनाथ महाराजांना कधी कधी निवृत्ती दासू असं म्हटलं ज्ञानोबारांनी. मी निवृत्तीचा दास. तसं नाथ महाराज एका जनार्दन, जनार्दन नाव लावायचे. जनार्दनाचा एका. माझे गुरु जनार्दन महाराज आहे. मायबापापेक्षाही जास्त सांभाळलं. आणि दत्तात्रय प्रभूचा प्रसादही दिला. दत्त परंपरेमध्ये येतात नाथ महाराज. ज्ञानोबारांची नाथ परंपरा आहे, तुकोबारांची चैतन्य परंपरा आहे आणि दत्त परंपरा माझ्या नाथबाबांची आहे. या तीन परंपरा एकत्रित झाल्या आणि विश्वाला वारकरी संप्रदाय मिळाला. उद्धार केला महाराज संतांनी. सोपे वर्मा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा खेळ मांडियेला. खेळ मांडियेला वाळवंती झाला. खेळ मांडियेला वाळवंती झाला. नाथ ती वैष्णवी
गोड असा संप्रदाय दिला. हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. आणि त्या दत्त परंपरेमध्ये नाथरायांचं जीवन गेलं. शूलभंजन नावाचा पर्वत आहे, त्या शूलभंजनावरती तपश्चर्या केली नाथ महाराजांनी, साधना केली. सर्प डोक्यावरती आला. नाथ महाराजांच्या फोटोमध्ये डोक्यावर साप आहे बघ. रक्षण केलं उन्हापासून पावसापासून. आज खूप पाऊस पडला बरं का महाराष्ट्रात, पण आमच्या मंडपामध्ये खूप कमी पाऊस पडला. काल सुद्धा पाऊस नव्हता आमच्याकडे, काल इतका पाऊस पडला. संतांच्या विचाराची ताकद आहे महाराज. संत कथा आहेत. देवाला काळजी ना संताची. आणि मग आता नाथ महाराज गुरूंचा आदेश, गुरूंची कृपा घेऊन परत आजी आजोबाकडे पैठणला आले. पैठणला आल्यानंतर पहिला ग्रंथ नाथ महाराजांनी लिहिला. भागवताच्या एकादश स्कंदावर, दशम स्कंदावर 18,800 ओव्या लिहिलेल्या. एकनाथी भागवत मराठीमध्ये केलं. जसं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी आपल्याला गीतेवर आधारित दिली, तशी भागवतावरल्या 18,000 ओव्या नाथ महाराजांनी आपल्यासाठी दिल्या. संतांचं खरं कार्य हे, संतांचे चमत्कार हे. जे संत कुणाला म्हणावं, कुणाला म्हणायचं संत? संत कथा ऐकताय ना, प्रत्येक भाविकांना ऐका. ज्यांनी ग्रंथ तयार केलेत, आपल्या उद्धाराला ग्रंथ दिलेत, ते संत आहेत महाराज. उद्धार केला, सोपी भक्ती दिली. वाचा, ज्ञान मिळवा, बुद्धीमध्ये ते ज्ञान घ्या. संत त्याला म्हणतात. 100 वर्षापूर्वी आळंदीला जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था काढली मामा. आणि 100 वर्षापूर्वी संस्था काढली तर संस्थेचा नियम असा होता, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. जगात एकच संस्था आहे, ती म्हणजे आमची जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था. विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. आणि त्या संस्थेचा 2006चा मी विद्यार्थी. म्हणजे प्रमोद महाराज ते विद्यार्थी आहेत. हे सगळे त्याच परंपरेतले आहेत. सिंत वाजवणारे, गाणारे, कीर्तन करणारे सगळे. कुठून ना कुठून तीच परंपरा मिळाली. 4 विद्यार्थी तयार झाले जोग महाराजांचे. पहिले आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आहेत वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज, जे 8 मात्रेचा ठेका आहे ना, हा धिन्ना धिन धिना कधी धिना देन दिना कधी ना देन दिना कधी दिना, हे जे 8 मात्रा आहेत, अर्धी धुमाळी ही तयारच बंकट स्वामींनी केली. कोणत्याच पखवाजाच्या शास्त्रामध्ये 8 मात्रेचा कोणता ताल नाही. कधी 12 मात्रेचा, मग तो चौताल आहे. कसा आहे तो? बारा मात्रा आहे. मला 2-4च येते, तुम्हाला भरपूर येते. असे पखवाजातले आहेत, पण 8 मात्रेचं ताल नाही. 16 मात्रेच्या त्रितालातून त्याची तयारी केली बंकट स्वामी. आणि 8 मात्रेमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 1 2 3 4 त्याची मात्रा आहे, तयार केली. ती तयार केली म्हणून आम्ही आता तुमच्यापाशी बसलेलो. याच्यातच सगळं आमचं आहे. हे कैलास महाराज युट्यूबला, फेसबुकला, हजारे महाराज पाहिजे, ओंकार महाराज पाहिजे, आप्पा महाराज पाहिजे. का बरं? बंकट स्वामी महाराजांचे उपकार आहेत आमच्यावर. निनगूर त्यांचं गाव, नेकनूर. कधी आले तर दर्शनाला या. ते निनगूरचे बंकट स्वामी महाराज पहिले शिष्य झाले जोग महाराजांचे. दुसरे मामासाहेब दांडेकर गुरुनाम गुरु, पुण्याचे प्राचार्य, फर्ग्युसन कॉलेज त्या काळातलं कॉलेज, त्याचे प्राचार्य. दुसरे शिष्य इंग्लिशमध्ये बोलायचे, खडी इंग्लिश. दुसरे शिष्य झाले. तिसरे लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुका आहे. आणि चौथे आमचे मारुती बाबा गुरव, आळंदीचे गुरुनाम गुरु बरं आमचे सगळे. आणि 4 खांब तयार झाले. ज्ञानोबा, नामदेवराया, तुकोबाराया, नाथबाबांसारखे अशा 4 खांबानं हजारो नाही तर लाखो विद्यार्थी घडवले.
आज महाराष्ट्रात धोतर घालून, नेहरू घालून, फेटा बांधून मातंग, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान सगळ्या समाजाची मुलं कीर्तन करायला लागली. फक्त आणि फक्त जोग महाराजांची कृपा. या सगळ्या संतांची आमच्यावरती कृपा. एक श्रीमंत व्यक्ती त्यांच्याकडे गेला. म्हटले जोग महाराज चांगलं काम करता, पुण्याचाच होता, नाव नाही सांगत. जोग महाराजांना म्हटलं, महाराज तुमची विद्यार्थी जी शिकवताना यांच्या संस्थेला पैसे देतो म्हटलं बांधकाम. फक्त एक काम करा म्हटले, तुम्ही लईच लवकर पाठ घेता, सकाळी 5 वाजता पोरांनी. त्यावेळेला पाठाची वेळ 5 होती बरं का, पहाटे 5 ब्रह्ममुहूर्तावर. आता ब्रह्ममुहूर्त कधी कधी सकाळी 1 दुपारी 1ला व्हायला लागला. बाबा 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 ते राहिलं नाही, काळ बदलून गेला. पहाटे 5 वाजता पाठ भरायचं आणि त्या पुण्यातल्या माणसाला काही 5 वाजता येणं होत नसायचं. तो काय म्हटलं माहितीये का, ऐका ऐका जोग महाराज, तुम्ही जर माझ्यासाठी सकाळी 10 वाजता पाठ घेतला ना, सकाळी 10ला, तर एकटा पठ्ठ्या तुमची संस्था बांधून देईल. ऐका ऐका, संत कुणाला म्हणावं, संत कथा ऐकतात. आमचे जोग महाराज म्हटलं, अरे येड्या, तुला शिकायचं असेल तर तू पाठ 5 वाजता ये, चप्पी करावी लागेल, नेहरू घालावं लागेल, आमच्या नियमात यावं लागेल. तो सारखं म्हणायचा, बाबा संस्था बांधून देतो, धर्मशाळा बांधून देतो, पैशानं बांधकाम करून देतो, माझ्यासारखं भेटणार नाही तुम्हाला परत. असं बऱ्याच वेळेला म्हटलं. जोग महाराज म्हटले, तुम्ही आता निघा, यायचं असेल पाठाला तर सकाळी 5ला या. आणि जाता जाता पुन्हा एकदा तो म्हटला, महाराज माझ्यासारखा पैसे देणारा भेटणार नाही. महाराज विचार करा, माझ्यासारखा देणारा भेटणार नाही. एवढ्यात जोग महाराज म्हटले, अरे येड्या, तुलाही माझ्यासारखा न घेणारा भेटणार. हे आमचे संत आहेत महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. खूप संत आहेत महाराज, आता किती सांगितले ते संपणार नाहीत ना. आणि मग अशा प्रकारे संतांचं हे काम आहे. आपल्याला त्यांनी घडवलं, ग्रंथ दिले. नाथ महाराजांनी भागवताची रचना केली. आणि आता नाथ महाराजांचं आजीनं विनंती केली गुरुवर यांना, जनार्दन स्वामी पोरगा लग्नाला नको म्हणतो. आणि गुरुची आज्ञा म्हणून नाथ महाराजांचं लग्न झालं. तर नाथ महाराजांच्या पत्नीचं नाव आहे गिरिजाबाई. काय नाव? गिरिजा. मुलीचं नाव ठेवत जा बरं का, गिरिजा. टॉमी, डोनी, कोटी काही ठेवण्यापेक्षा गिरिजा. काही नाव आहेत मला, चांगलं नाव ठेव, गिरिजा. अशी शांत संयमी मिळाली गिरिजाबाई. लग्न झालं थाटामाटामध्ये. आणि गृहस्थ आश्रमातून नाथबाबा आता परमार्थ करायला लागले, काव्य करायला लागले. रामायण लिहायला सुरुवात केली, भावार्थ रामायण ग्रंथ रचना करायला लागले. अभंग लिहायला लागले, हरिपाठ लिहिला. हरीची दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी. अभंग सुचायला लागले, अभंग म्हणायला लागले. सोप्या सोप्या पद्धतीनं लोकांना भारुड शिकायला लागले. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा तुला. सासू माझी तिकडच मरू दे, ननंद तिकडच खपू दे, अशी उदाहरणं देत 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 समाजाच्या मनावर अधिराज्य केलं. दादूला नको गे बाई मला, दादूला नको गे बाई, नवरा नको गे बाई मला, दादूला नको गे बाई. भारूड आई भारुडातून उपदेश केला. मोड केसे घर तुट केसे छप्पर. भारुड लिहायला सुरुवात केली. समाजात जावं आणि भारुड सांगावी, समाजात जावं, कीर्तन करावी, समाजामध्ये जोगी सांगावा, जोगी
मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीने या शेजारीने या शेजारीने पर नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. बाई तुला गुणगुंड व्हायल ग, म्हणजे तुला गुणगुंड व्हायल ग. ए बाई, बाई तुला गुणगुंड व्हायल ग, बाई तुला गुणगुंड व्हायल ग. आवाज ए गुणगुंड व्हायल ग, गुणगुंड व्हायल ग. बय तुला गुणगुंड व्हायल ग, बाई तुला गुणगुंड व्हायल ग, बाई तुला गुणगुंड व्हायल ग. वही तुला बुलबुल वही तुला बुलबुल बाई तुला गुणगुंड व्हायल ग. यडका मतान केवळ पंचानन, यडका मतान केवळ पंचानन. केवळ पंचानन मारिली संसारा वा रे वा. जगजोगी पंढरीला नेलं ग बया, गुरगुंडा होईन. यडका मदनन कैलास महाराज पिंगळा पिंगळा. हे जरी नाही कालं दुसरा येईल, हे जरी नाही कालं हे जरी नाही झालं, मग दुसरा येईल, तरी नाही झालं. सरत शेवटी बाळ काळ बांधून येईल, सरत शेवटी बाळ. शेवटी भाव काळ बांधून येईल, सरत शेवटी भाव. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल, एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. एका जनार्दनी आमचे काय माझा येईल. पिंगळा 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 मारवारी बोल बोली तो देता पिंगळा मारवारी, पिंगळा मारवारी बोल बोली तो देता पिंगळा मारवारी. पिंगळा महाद्वारी बोल बोली ते देता पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोली ते देता पिंगळा महाद्वारी. पिंगळा ग बाई पिंगळा गे, पिंगळा ग बाई पिंगळा. पिंगळा ग बाई पिंगळा ग, पिंगळा ग बाई पिंगळा. पिंगळा ग बाई पिंगळा ग, पिंगळा ग बाई पिंगळा. पिंगळा ग बाई पिंगळा ग, पिंगळा ग बाई पिंगळा. अवघा दांगड धिंगा गे, 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 अवघा दांगड धिंगा गे. अवघा नागर धिंगा ग, अवघा नागर. ए पिंगळा ग, पिंगळा ग.
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी दबुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची बारी वाह जरा जोरात वाजा ना तर टाळी पिंगळा जोगी भारुड हे सगळे अभंग नाथरायांचे आहेत बरं असे असे अंगामध्ये रूप धारण करावी वेगवेगळ्या रंगामध्ये नाचावून भारुड करावी असं करता करता संप्रदायाचा प्रचार प्रसार सुरू केला आणि या सगळ्या भक्तीवर देव प्रसन्न झाला आणि एक दिवस काशीवर्ण काशी काशी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत एक ब्राह्मण पैठणला आले पैठणला प्रत्येक गावाला एक वाटा असतो त्याला कुचर वाटा म्हणतात तुमच्याकडे आहे का कुचर वाटा प्रमोद महाराज तातवड्याला आहे का बंद झालं त्या कुचर वाट्यावर जे माणसं बसलेले असतात ना ते कुचरच असतात स्पेशल त्यांच्यासाठीच असतो सगळ्या गावाचं माहिती असतं त्याला अरे तिकडं आज झालं बरं का अरे हो तिकडं आज झालं अय यार ते सगळं माहिती अमक्या अमक्याची सून अमक्या अमक्याची पोरगी सारखं तेच करा डोक्यातच ते असतं ते कुचर कुचर या महेश महाराज मडके या आळंदीवरून आले बस टाळी वाजवत टाळी आणि त्या कुचर वाट्यावरल्या माणसाला विचारलं ओ दादांनो नाथ महाराजांचा वाडा कुठे कुचर माणसं म्हणले फाटलेले कपडे दिसतात अंगावर कोणीतरी भिकारी आला दिसतो नाथ महाराजांच्या घरी गेला म्हणजे बरं होईल नाथ महाराजाचं संपदा धन याला उडून जाईल लवकर दाखवलं घर त्याला ते तिकडं घर आहे म्हटलं 8:45 वाजले आपले त्यामुळे घर दाखवलं कडी वाजवली नाथ महाराजांनी दरवाजा उघडला पाहिलं तर एक अंगावर कपडे नसलेला काठी हातामध्ये आहे साधा एक विचारणा केली कुठून आलो काशीहून आलो कुठे राहतो गरीबाला गाव नाही म्हटलं आई वडील कुठे आहे गरीबाला आई वडील नाही हा आई वडील पण नाही मग तुमचं काम काय काय नाही म्हटलं तुमच्या घरचं काही काम मिळालं तर काम करील म्हणतो नाथ महाराज म्हटले आमच्याकडे काम नाही बो काय पण आमच्याकडे राहण्याची व्यवस्था होईल तुमची खाण्याची व्यवस्था होईल एका बाजूला एक पोतं दिलं त्याला राहण्याची व्यवस्था केली नाथ महाराज सकाळ दुपार संध्याकाळ जेवण करायचा नुसतं जेवण पचाना त्याला नाथ महाराजांना म्हणे सांगा ना काहीतरी काम मला सांगा ना काहीतरी काम मला सांगा ना काहीतरी काम मला नाथ महाराज म्हटले कामच नाही ना कसं सांगावं तुम्हाला बरेच दिवस गेल्यावर गिरजाबाईनं हाक मारली त्याला म्हटलं अरे त्यांच्याकडे नाही मिळायचं काम तुला माझ्याकडे काम
बाया हुशार असतात. गौरीताई मला मी म्हटलं एवढ्या खुर्च्या कशाला सांगितल्या. गौरीताई मला म्हटलं पाऊस जर आला बाबा अचानक तर मग लोकांनी कुठं बसायचं. हुशार असतात बायावर का बुद्धिमान असतात. म्हटलं खरं आहे राहू दे. आणि आज बरं झालं ते आले त्याच्यामुळे लोक वाढले तर लोकांना जागा पण पुरली. आज बुद्धिमान असलं. गिरजाबाई म्हटलं एक काम कर, खूप लांबून पाणी आणावं लागतं मग हे कावड घे गंगेहून पाणी आणत जा. स्वप्नील महाराज कावड घ्यायची गंगेवर जायचं पाणी भरायचं. महेश महाराज तुम्ही आलात आणि ती कावड घेऊन गंगेवरनं पाणी आणून नाथ महाराजांच्या रानामध्ये पाणी रिचायचं. 12 वर्ष काम केलं. हा जो काशीहून आलेला ब्राह्मण आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नाही, विश्वाचा मालक आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे काय गोड आरती आहे नाथ महाराजांची. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंदी तसे पाय. अनन्य भक्ती भावे निळावंदी तसे पाय. ओ वाळू आरती माझ्या ये ओ वाळू आरती स्वामी एकनाथ. 12 वर्ष पाणी भरलं. किती वर्ष? किती लवकर निघून गेले आपली 12. सांगायला काय 12 वर्ष निघून गेले. आणि 12 वर्षानं मग त्याला नाव ठेवलं श्रीखंड्या. काय नाव ठेवलं त्याचं? काय 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 मागचा आवाज येतो. काय काय? श्रीखंड्या. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. काय शब्द आहे का? बारीक वाजव थोडस. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाय हरी कावडीने. पाणी वाय हरी कावडीने. श्रीखंडाच्या श्रीखंडाच्या उगाडू. द्वारकेची मूर्त विश्वाचा मालक 12 वर्ष पाणी भरतो. 12 वर्षानं नाव ठेवलं श्रीखंड्या. माझ्याकडे बघा. आणि श्रीखंड्या नाव ठेवल्यावर प्रमोशन झालं नोकरीमध्ये. राजू तुझ्यासारखं गोविंदराव प्रमोशन झालं ना. नोकरीमध्ये प्रमोशन मिळतं की नाही तसं प्रमोशन मिळालं श्रीखंड्याला. काय माहिती पाणी आणायचं काम जरा कठीण होतं ना. म्हणजे गंमत सांगू नाथ महाराजांचा एक नियम होता.
आपल्या घरच्याला किती जपलं पाहिजे. ही पोरं आहेत ना, पावसाच्या रात्री 2-2:30 वाजता पाऊस आला, 3 वाजता. आमचा साई, शंकर, अर्जुन दादा ही जी मुलं इथं होती ना, 3 वाजता हे गोळा केलं हो महाराज. आमच्या बहिणीने गोळा केलं महाराज. उचललं, भिजून जाईल, लोकांना बसता येणार. जे आपल्या घरामध्ये कामगार असतात ना, काम करतात ना, त्यांना खूप सांभाळलं पाहिजे, जीवापेक्षा सांभाळलं पाहिजे. नाथ महाराजांचा नियम होता मातांनो, दुपारी 12 वाजेपर्यंत देवाची पूजा झाल्याशिवाय घरातल्या कुणालाच अन्न मिळत नाही. पूजा संपली की मग सगळ्यांनी जेवायचं. आणि हा श्रीखंड्या गोदावरीहून कावडीनं पाणी आणायचं. पाणी आणल्यामुळे त्याच्या पोटात भूक लागायची. ऐका, नाथ महाराजांची जी पत्नी ना गिरजाबाई, गपचीप स्वयंपाक करायची. गपचीप स्वयंपाक करून त्या श्रीखंड्याला जेवायला द्यायची. त्या श्रीखंड्या म्हणायचं, आहे नाथ महाराज काय म्हणते, बाबाचा नियम मोडेल, बाबा काय म्हणतील, नको नको, पातिव्रत्याचा भंग होईल तुमच्या. तर ती गिरजाबाई म्हणायची, श्रीखंड्या तुला माझी शपथ आहे, त्यांना कधी सांगू नको, तू जेवून घे. जपलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. शिकागड्या आहे संत कथेतून. एवढी गोड कथा झाली यावर्षी ना प्रमोद महाराज. एक एक सिद्धांत तुमच्यामुळे समाजाला कळाला. काय प्रेम असेल. नवऱ्याची तपश्चर्या करून, भंग करून, वेगळा स्वयंपाक करून देवाला जेव घालायची. माहिती नाही हो त्याला देव आहे म्हणून. नाथ महाराजांना माहिती नाही हो माझ्या घरी देव आहे म्हणून. 12 वर्ष पाणी भरलं, प्रमोशन झालं नोकरीमध्ये प्रमोशन झालं, नोकरी वाढली, प्रमोशन मिळालं. नाथ महाराजांच्या मंदिरातले 12 वाजेपर्यंत पूजा का जायची, तर एवढ्या देवाला गंध लावायला, गंध तयार करायला खूप वेळ जायचा, चंदन उगाळायला. आता ते काम त्याला दिलं. श्रीखंड्या चंदन उगाळून करी म्हणजे हात. आता गंमत आहे का, चंदन लावायचंय कोणाला, अय तातवडे, चंदन लावायचंय कोणाला, देवाला. चंदन उगाळणारा कोण आहे, वा, चंदन लावायचा देवाला, उगाळणारा भगवान. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, हाच राघवाचा. व श्री गंगा तीरी धुतासे, कपडे धुवायचे, गंगेवर जाऊ. 12 वर्ष काम केलं, पुन्हा 24 वर्ष निघून गेले. 9 वाजायला कमी वेळ, अजून तुकाराम महाराज पाहिजेत आपलं. आणि मग 24 वर्षानं मोठं प्रमोशन झालं नोकरीमध्ये. 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्ष चंदन उगाळलं. 24 वर्षानं मोठं प्रमोशन झालं. आता हे तुम्ही कीर्तनाला बसले की नाही या कथेला, तर इथं याच्या चटाया टाकल्यात. या चटाया टाकण्याचं काम त्याला दिलं, करा बिछायत. म्हणून ज्यांनी बिछायत केली ना, साईदादा जी मुलं बिछायत करीत होती इथं, त्यांना तेवढंच पुण्य आहे आमच्या एवढंच कथेचं. बिछायत करायची कुणी, श्रीखंड्या लोक येणार आहेत कथेला, टाका बिछायत टाका. आणि बिछायतीवर त्यानं नाही बसायचं, त्यानं मागच्या पोत्यावर बसायचं तिकडे. आणि तो तिकडे कोपऱ्यात बसलेला असायचं ना. नाथ महाराज म्हणायचे, हे श्रीखंड्या, एकच देव आहे या जगात. तो म्हणायचं, हो एकच आहे, इथंच बसलेला आहे. खरंच सांगतो, संदीप शेठ आपल्या कथेमध्ये देव आहे, देव बसलेला आहे. कुठं ना तरी कोणाच्या रूपामध्ये बसलेला आहे, पाहतोय तो आपल्याला. कोण भजन करतंय, कोण मनातून करतंय, कोणाची श्रद्धा आहे. 36 वर्ष काम केलं. त्या श्रीखंड्याचं लग्न जुळायचं ठरवलं नाथ महाराज. जुळेनाच लग्न. त्याच्यासाठी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला बरं का नाथ महाराज. आमची गुडीताई आली, तिला वाचायला लावलं होतं. चांगलं स्थळ मिळालं, आता टेन्शन नाही राहिलं.
रुक्मिणी स्वयंवर. ज्या मुलीचं लग्न जमत नाही तिनं वाचला पाहिजे. नाथ महाराजांनी दिला बरं का. रुक्मिणी स्वयंवर फार गोड ग्रंथ आहे. भागवतात वर्णन येतं त्याचं. चला वेळ कमी आहे. आणि अचानक एक दिवस श्रीखंड्या गुप्त झाला. अरे श्रीखंड्या कुठे, अरे श्रीखंड्या कुठे, अरे श्रीखंड्या कुठे. निघून गेला. 36 वर्ष काम केलं हो देवाने. वाऱ्यासारखी बातमी आली नाथ महाराजांच्या कानावर. कुणीतरी अंबाजोगाईला एक दासोपंत स्वामी आहेत. त्या दासोपंतांच्या घरी दत्त भगवान परमात्मा दुपारी 1 वाजता त्या दासोपंताच्या बरोबर सोगाट्या नावाचा खेळ खेळायला येतात. आणि समाजाला दर्शन होतं म्हणे दत्तप्रभूच. वेळ कमी आहे. दत्तप्रभूचं दर्शन होणार म्हणून सगळ्या भाविकांना घेतलं पैठणवरनं. आणि नाथ महाराज अंबाजोगाईला गेले. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई गाव आहे. आणि त्या अंबाजोगाईला दासोपंत स्वामींनी असे खिडकी केली होती. अशी खिडकी. आतमध्ये 1 तास दत्तप्रभूच्या बरोबर तो खेळ खेळताना जे लोक येतील ना त्यांना तिथून दत्तप्रभूचं दर्शन व्हायचं. नाथ महाराजांना वाटायचं मला का होत नाही. पाहायला गेले. नंबरला लागले, रांगेला लागले. आणि त्या कालखंडात खिडकीतून पाहिलं तर सगळ्या लोकांना दत्तप्रभू दिसायचे. नाथ महाराजांना दिसत नसायचे. घरी आले एक दिवस. त्या दासोपंत स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन म्हटले स्वामी महाराज मला दिसत नाही हो दत्तप्रभू. ते स्वामी म्हटलं तुमचं काहीतरी पाप आडवं येतं. तुम्ही काहीतरी पुण्य कमी केलंय. अजून कृपा करा, अजून साधना करा. अभिमान झाला होता दासोपंतांना. दत्तप्रभू माझ्या बरोबर आहे, दत्तप्रभू माझ्या बरोबर. लय अभिमान नका होऊ द्या. माझ्या बरोबर दत्तप्रभू खेळतात. अभिमान तुम्हाला दिसणार नाही. तुमचं पाप आडवं येतंय म्हणे. निराश होऊन नाथ महाराज निघून आले. आणि काही दिवसानं काही कामाच्या निमित्ताने दासोपंत स्वामी पैठणला. ऐका आता. पैठणला त्यांना लक्षात आलं बुवा आता ते नाथ महाराज आपल्याकडे आले होते भेटायला. त्यांच्याकडे दत्तप्रभूची कृपा झाली की नाही बघू म्हणून ते नाथ महाराजांच्या वाड्यावर पत्ता विचारत गेले. तर ऐका आता. तर जिथं दरवाजातून आतमध्ये प्रवेश करायचा होता का 1 तास जे खेळ खेळायला यायचे ना दासोपंताच्या घरी नाथ महाराज ते दिवसातले 23 तास तिथं चोपदारकी करायचे दरवाजे. दत्त चोपदारी करीत पाहिलं तर जे दत्तप्रभू आपल्या बरोबर 1 तास खेळ खेळायला येतात ते इथं चोपदार आहेत. दर्शन घ्यायला गेले दासोपंत स्वामी महाराज. म्हटलं हो मालक आतमध्ये. मी चोपदार आहे. धन्य धन्य एकनाथा धन्य धन्य एकनाथा. तुमच्या महाराजांची चाल आहे बरं काय. गुरुवर्य रखमाजी महाराजांची. तुमचे चरणी माझा माथा तुमचे चरणी माझा माथा दासोपंताचा अभिमान
गेला होताची दरुशन अभिमानच गेला. मालक आतमध्ये येत म्हटलं. आतमध्ये गेले, दासोपंताचं स्वागत केलं. नाथ महाराजांनी दासोपंतांनी विचारलं, का हो नाथ बाबा, दत्तप्रभूचं दर्शन झालं नाही? नाव म्हटले, आम्ही अभागी, आमचं पुण्य कमी, आम्ही पापी, आम्हाला कशाचं दत्त? तुमचं भाग्य आहे, 1 तास तुमच्याकडे देव खेळ खेळायला येतो. धारा लागल्या डोळ्यातून अश्रूच्या. आणि ते दासोपंत म्हटले, अहो नाथ महाराज, तुम्हाला देव का दिसला नाही माहितीये का? कारण माझ्या घरी 1 तास जो खेळ खेळायला येतो तो तुमची चोपदारकी करतोय. दत्त चोपदारी करीत असे काय अधिकार. अशा खूप कथा आहेत बरं का नाथ महाराजांची. आणखीन एक कथा छोटीशी 5 मिनिटात सांगायची. संत कथा सफल होईल आपली. ऐक. कावसान नावाचं गाव आहे पैठणच्या पलीकडून. एक त्याला जुनं कावसान म्हणतात. गोदावरीच्या काठावर आहे. काल होळी होती ना, होळी. ऐका, एवढी 5 मिनिटं लक्ष देऊ. आणि त्या होळीच्या दिवशी आपल्याकडे पुरणाची पोळी करतात, पुरणपोळी, बरोबर. आणि ती पुरणाची पोळी त्या आईनं बनवली, त्या कावसांच्या एका. तिला एक मुलगा होता, शाळेत जात नसायचा, अभ्यास करीत नसायचा. आईनं पुरणाची पोळी बनवली. मागा मोलाची हरभऱ्याची डाळ आणली, गरीबाची बाई. 10-5 दिवस जास्तीचं काम केलं आणि ती डाळ शिजवली, पुरणाची पोळी केली, आपल्या लेकराला खायला. पोरानं कधी पुरणाची पोळी पाहिली नव्हती. आई त्याला एकच पदार्थ माहीत होता, बेसन भाकर, बेसन भाकर, बेसन भाकर. महेश महाराज एकच त्याला, बेसन भाकर, बेसन भाकर. बदललं तर भाकर बेसन, भाकर बेसन. हे पण काहीला कळलं नाही. ज्याला नाही कळलं त्याला धन्यवाद. बेसन भाकर बेसन. त्याला पुरणाची पोळी मिळाली आणि त्यांनी खाली म्हणा, आई आई काय म्हणतात त्याला? अरे म्हटले पुरणाची पोळी. आई अशी रोज का नाही करत का आपल्याला? नाही म्हटले, अरे एकच दिवस करायची तर माझे 10 दिवस गेले रे राजे. खायचे दिवस. दुसरा दिवस उजाडला, पोरांना हट्टच लावला, आई 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 कालच्या सारखी पुरणाची पोळी दे ना मला आज. मैत्रिणीकडे गेली, सखूबाई ठोकूबाई, डाळ आणली, पुन्हा शिजवली, पुन्हा दिली. फार गोड कथा आहे का? घरी घेऊन जायचं तुम्हाला. 1 वर्षभर विसरायचं नाही तुम्हाला. हे संत कथा घरी घेऊन जा. दुसऱ्या दिवशी दिली. तिसऱ्या दिवशी पोरानं पुन्हा हट्ट लावला प्रमोद महाराज, आई 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 पुरणाची पोळी. माय म्हटले, आता मार खाशील, गप, माझी काय परिस्थिती आहे का रे? पोरगा जेवायलाच तयार नाही. आई दे ना. संध्याकाळपर्यंत जेवला नाही. आईनं संध्याकाळी पुरणाची पोळी करून अशी 8 दिवस पुरणाची पोळीच खाल्ली. त्या माय म्हटली, बाई काय सुचलं मला आणि याला पोळी करून दिली. बरं झालं उद्योगात, बरं आपला भाकरी खात होता. आता काय करायचं? रडायला लागली माय. समोर एक ग्रस्त चालली होती, त्यांनी पाहिलं, बुवा आज चांगलं चाललं होतं, मावशीचं का रडते बुवा? विचारणा केली, काय झालं रडायला? म्हटलं, अहो पोरगा मला रोजच पुरणाची पोळी मागतो, माझी परिस्थिती नाही, अजिबात द्यायला नाही, माझं कसं देऊ तर? म्हटलं एक काम करा, आपल्या गंगेच्या पलीकडून आहे ना पैठण नावाचं गाव, त्या पैठणला शांती ब्रह्मनाथ महाराजांचा वाडा आहे, तुमचा पोरगा नेऊन घाला तिथे, ते देतील पोरं. हा पटलं ना बाईला. 9 वाजल्यामुळं त्याची पेटी भरली. महेश महाराजासारखी, भागवत महाराजासारखी आम्ही आळंदीला आलो होतो, बरोबर सगळे गुरुबंधू पेटी घेऊनच आलतो. पेटीमध्ये मग 2-4 कपडे, ड्रेस, दुसरं काय ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, टाळ, चिपळ्या, एवढं दुसरं काय आमचं पेटे. नाथ महाराजाला वाटलं पोरगा शिकायलाच आहे. त्या काळात जरा वारकरी कमी असायचे. आमच्या संस्थेतलं आमचे गुरु महाराज आहेत ना, रखमाजी महाराज, असा पोरगा आला का शिकायला त्याला आधी बुवा म्हणायचे, या बुवा, काय म्हणायचे, या बुवा. दुसऱ्या दिवशी असा रेमटून काढायचे. म्हणजे महाराज, माझ्या इतका मार संस्थेत कोणीच खाल्लेला नाही. काय सांगायला कुठं. आमची आई बसलेली बघ. आमची आई एकदा मला भेटायला आली, 5-6 महिन्यातून आली. गरीब परिस्थिती होती त्यामुळे येता येत नसायचं. आली भेटायला. महाराजांनी 1 तास भेटू दिलं नाही बघा त्याला. 1 तास ते म्हटले, तुम्ही इथं आले ते पोरगा तुमच्या संगत जायचं म्हणेल. त्याच्याला सारखं सारखं येतात. 6 महिन्यातून आली. आई बसलेली, विचार आखतात. लई महाराज कडक आमचे महाराज, लई कडक. त्यांच्या राहणं संगती शक्य नाही महाराज, पण त्यांची कृपा झाली आमच्यावर. दगडाच्या विटा केल्या आम्ही. दगड आहेत विटा आमच्या वाणीमध्ये बसवलं, कथा शिकवल्या, चाली शिकवल्या, अंगाची कातडी काढली
आणि महाराजांच्या पायात घालायला चप्पल करून दिली तरी ते कमीच आहे. सगळेच पोरगा शिकायला असं आला वाटलं, असं वाटलं या 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 म्हटलं. संस्थेचे काही नियम असतात बरं, तुम्हाला नियम सांगतो आज आता. आमच्या संस्थेचे नियम आहेत काय. नाथ महाराजांनी सांगितले, म्हटले पहाटे 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 12 गाथा भजन, 12 ते 2 भोजन, 2 ते 5 भावार्थ रामायण, 5 ते 6 हरिपाठ, 8 ते 11 कीर्तन, 11 ते 4 जागर. एवढे नियम सांगितल्यावर पोरग म्हटलं चला आई घरी. हरिपाठन, काकडान, भजनन, म्हणजे मग काय झालं. अहो पोरगा शाळेत जायला नाही आला, हे शिकायला नाही आला, दातीन दाडा नाही वाजवत त्याला, आप्पा महाराजासारखा रियाज नाही करायचा, कृष्णदेव महाराजासारखा चिंता नाही, ओंकार महाराजासारखा शेडचे नाही लावायचं त्याला, हजारी महाराजासारखा असा उंच आवाज नाही लावायचा, कैलास महाराजासारखा असा मधुर अशा त्याला जागा नाही काढायच्या, साखरे महाराजासारखी कथा नाही, महेश महाराजासारखी इंद्रायणी साप नाही करायची त्याला. हो इकडे स्वप्नील महाराजासारखी पोरं नाही घडवायची त्याला. इकडे इकडे काय या अनिकेत महाराजासारखं जुन्नर तालुक्यात कीर्तन नाही करायची त्याला. मग आणला कशाला पोरगा. म्हटले पोरगा आमचा शाळेत शिकायला वगैरे नाही आला. टायमिंग ऐका ऐका असलं काही करायचं नाही. मग पोरगा आणला कशाला. म्हटलं तर शिकायचं नाही, कीर्तन केसरी, भागवताचार्य, रामायणाचार्य असलं काही बनायचं नाही. म्हटलं मग माझा पोरगा आहे ना, म्हटलं मला रोजच पुरणाची पोळी मागतो, माझी परिस्थिती नाही त्याला पुरणपोळी देण्याची, म्हणून आणलं. असं ठेवा ठेवा. अय तातवडे, हे पोरगा शिकायला नाही ठेवायचं. अहो आपला सक्का भाऊ राहिलाय पुण्यात, आपला सक्का भाऊ पुण्यात राहिलाय, आणि आपल्या पोराला शिक्षण घ्यायचं आणि त्याचं इथून जाणं येणं होत नाही, तर आपल्या भावाच्या घरी तुमचा पोरगा 1 महिना ठेवून बघा. तुमची पाकिस्तानी बायको, अहो सक्का भाऊ एका रक्तातून आलेला सांभाळू शकत नाही. शिकायचाय तो पण इथं खायला ठेवायचा आहे, ठेवला. ही संत कथा आहे. हे संत कथेतून शिकायचं आपल्याला. काय शिकायचं संत कथेतून. घेऊन जा. पोरगा ठेवला पोळी खायला, ते पण चपाती नाही, भाकरी नाही, खायचं काय पुरणाची पोळी. एकच दिवस करायची तर रात्रंदिवस जागावं लागतं. रोज पुरणाची पोळी करायची. त्याच्यासाठी पोरगा ठेवला माझ्याकडे बघा. रोज गावरान तुपाच्या 2 पुरणाच्या पोळ्या नाथ महाराज नैवेद्याला करायचे. किती गावरान तुपाच्या. आणि तो नैवेद्य नाथ महाराज दाखवायचे. आता त्या पोराकडे काम दिलं, त्याला पोळी खायची, मग त्यानं ते ताट घ्यायचं माझ्याकडे बघा, मंदिरात जायचं देवाची, बापू पाणी फिरवायचं, मंदिराची मागची साईड बी साईड गाठायची, पोळी खाऊन टाकायची. एकच काम त्याला, खाया सोया म्हणजे झोप्या. त्याला टेन्शन नाही, खाया झोप्या, खाया झोप्या, खाया. असे बरेच आहेत आमच्या आळंदीला, खाया झोप्या. त्यांच्यावरही कृपा झाली माऊलीची. मठाधिपती झालेत, काय काय महंत झालेत माझ्याकडे. काय 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 पोळी खायला आला, खाया झोप्या, खाया झोप्या, खाया. त्याला हरिपाठ नाही, त्याला कथेला यायचं नाही, पखवाजाचा रियाज नाही, सरगम नाही, सागमप नाही, त्याच्या डोक्यातच नाही ते. खाया. किती महिने खाल्ली माहिती का पोळी. 6 महिने. नाथ बाबांच्या घरची 6 महिने पोळी खाल्ली. ऐका तातवडेकर, भाविक जन संत कथेतून काय शिकता येतं. का संत कथा करायची. काय पैसे जास्त झाले म्हणून, टाइमपास म्हणून नाही. नाही, संत कथा काय शिकवते आपल्याला घरी घेऊन जा. एवढ्या 5 दिवसापासून कितीतरी संत सांगितलेत. एक एक संत सांगता सांगता वेळ निघून जातोय. नामदेवराय शिकलोत, पुंडलिक शिकलोत, गोरोबा काका शिकलोत, चोखोबाराय शिकलोत, ज्ञानोबाराय शिकलोत, मुक्ताबाई शिकलोत. एवढे संत ऐकले तुम्ही. काय काय करतात संत आपल्या जीवनात. 6 महिने पूर्णाची पोळी खाल्ली तातवडेकर भाविकांना. ऐका बरं. आणि 6 महिन्यानं नाथ महाराज जो भावार्थ रामायण ग्रंथ लिहित होते का, त्याचा 44वा अध्याय आणि पुढचा उत्तरकांड राहिला. नाथ महाराज म्हटले, मायबाप येणाऱ्या षष्टीला मी जाणार आहे. लोक म्हटले, बाबा तुम्ही जाणार आहेत ते कळलं, मी रामायण पूर्ण करा ना, अर्धवट कशाला ठेवू. हा ग्रंथ पूर्ण करा, हा अर्ध ठेवू नका. नाथ महाराज म्हटले, टेन्शन घेऊ नका, हे रामायण लिहिणारा एक पोरगा मी तयार केला.
बरेच पोरं पुढे बसलेले होते. काहीच्या उपनिषद पाठ होते, काहीच्या ब्रह्मसूत्र पाठ होते, काहीच्या शास्त्र पाठ होते, काहीच्या हे असा वेदांताचा अभ्यास होता. त्यांना वाटलं आपण सोडून कोण राव, आपणच अभ्यास केलाय राव, आपण बघा ना किती तीर्थ सांभाळलीत, आपण काय व्रत सांभाळलीत, एकादशी काय आपल्याशिवाय कोण आहे, असे समोर बसलेले होते. सगळ्यांच्या टकटक नजरा लागले, आपल्यालाच बोलवतील, मलाच बोलवतील, मलाच बोलवतील. तेवढ्यामध्ये नाथ महाराजांनी हाक मारली. कुणाला माहितीये? खायान झोप्या. ऐका त्याचं नाव गावबा. ए गावबा, त्याचं नाव गावबा. पळतच आलं. बाबा कुठे पूर्णाची पोळी? म्हटले आता नाही पूर्णाची पोळी, आता या व्यासपीठावर बसायचं आणि इथून पुढचं रामायण लिहायचं. हरिपाठ नाही, काकडा नाही, शाळा सुद्धा नाही. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आपुल्या पदी बैसविले, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. गादीवर बसवलं, डोक्यावर हात ठेवला आणि तिथून पुढचं रामायण गावबा महाराजांनी लिहिलं. ऐका, आजही पैठणला गेले तर रामायण विकत आणा वाचायला. त्याच्यात एकच शब्द आहे, इथपर्यंतचं रामायण नाथ महाराजांचं, इथून गावबाचं आहे असं नाही. एक नाथी भावार्थ रामायण. त्याला गावबाचं नाव सुद्धा नाही. जसंची तसंच लिहिलं. पोळी खाण्याच्या निमित्तानं पोरगा संगतीत आला, लक्षात ठेवा. अहो पुरणपोळी खाण्याच्या निमित्तानं आला तर रामायणाचा लेखक केला. ही संतांची कृपा आहे महाराज. म्हणून इथं चटई उचलण्याच्या निमित्तानं या, इथं तुम्ही वही आणण्याच्या निमित्तानं या, इथं तुम्ही जेवणाच्या निमित्तानं या, इथं अन्नाचा कण पोटामध्ये घालण्याच्या निमित्तानं या, इथं तुम्ही गावबा ऐका, इथं गोरोबा काका ऐका, ज्ञानोबा ऐका. हे फळ मिळणारच आहे तुम्हाला. हे संत विचार आहे, संत संगती. त्याच्यासाठी कथा आहे महाराज. म्हणून पैठणला गावबा महाराजांची समाधी आहे, शेजारी आहे. आणि गावबा महाराजांची मुलगी सुरळे गावला, आणि सुरळे गावची परंपरा नगद नारायण महाराज जन्माला आले आणि नारायणगड झाला बीड जिल्ह्यात. नारायणगडाची परंपरा भगवान गडाला आहे, भगवान बाबा जन्माला आले. गहिनीनाथ गडाची परंपरा आहे. आज मराठवाड्यामध्ये जेवढे गड आहेत ना, डॉक्टर नामदेव शास्त्री, शिवाजी बाबा, जेवढे गड आहेत ते सगळ्या गडाची परंपरा नाथ महाराजांच्या गावबा महाराजांपासून आहे, जो पोळी खाण्याच्या निमित्तानं आलाय. म्हणून झोपण्याच्या निमित्तानं या, खाण्याच्या निमित्तानं या, एखादं वचन ऐकण्याच्या निमित्तानं या, एखादा अभंग वाचण्याच्या निमित्तानं या. अहो तुम्ही म्हणाल महाराज कुठं संत राहिले तू आता, तुम्ही एवढं थाटात सांगता, कुठं ओरिजिनल संत राहिलेत? आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तो आमचा विश्वासघात करतात. हो त्यांनी आम्हाला फसवलंय, अमक्यांनी असं केलंय, तमक्यांनी तसं केलंय. अजिबात आमच्यावर विश्वास ठेवू नका. माझं वाक्य आज घरी घेऊन जा. ज्ञानेश्वरी घरात आणा, तिच्यावर विश्वास ठेवा. नाथ महाराजांचं भागवतानं त्याच्यावर विश्वास ठेवा. माझ्या तुकोबारांचा गाथानं त्याच्यावर विश्वास ठेवा. हरिपाठ रोज म्हणा. ही संतांची संगती आहे. नका कुणाच्या नादी लागू, नका कुणाच्या माळा घालू, नका कुणाचे नका 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 करू. माझा ऐका, ग्रंथ घरी आणा, एक एक ओवी वाचा, एक एक शब्द वाचा, एक एक अंतकरणात शब्द घ्या. संत संगती ती तुमची, कुठं जायची गरज नाही तुम्हाला. हा संत विचार, हा आम्हाला आमच्या संतांनी दिलाय. आम्हाला तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. संगतीत येऊन बघा. आम्ही संगतीत आलेली मंडळी काही नाही. ढोराकडे ठेवलं नसतं, ढोराच्या पाठीमागे सुद्धा ठेवलं नसतं आम्हाला. पण आम्ही संत विचारात आलो. कपाळ समाधीला लागलं. जोग महाराजांची कृपा झाली, मारुती बाबांची कृपा झाली, वैद्य बाबांची कृपा झाली. श्लोक वाचायला लागलो. शाळेतनं जाणारी मुलं संस्कृत वाचतात, कीर्तन करतात, गोड गोड कथा सांगतात. काय तुमचा आवाज आहे, काय महाराज तुम्ही म्हणता. संत विचार आहे हा. संगतीत येऊन बघा, सगळं मिळेल महाराज, आनंद मिळेल. गावबा महाराजांना संत बनवलं. त्याच्यानंतरही नाथ महाराजांचे भरपूर चमत्कार झाले. आणि एका षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. गेले नाथ महाराज. सगळ्या गावात बातमी पसरली, नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. त्यांचा हरिपंडित नावाचा मुलगा गावात सांगून आला, आमचे बाबा गेले, आमचे बाबा गेले, आमचे बाबा गेले, आमचे बाबा गेले. सगळं गाव गोळा झालं. चौघानं ताटी बांधली. चौघाच्या खांद्यावर नाथ महाराज, हरिपंडित पुढं, गावातले ब्राह्मण मागून सत्य हे राम बोलो बे राम बोलो, राम नाम सत्य. निघाली प्रेतयात्रा. जशी प्रेतयात्रा निघाली तशी गावाच्या 20 पर्यंत आहे. तर गावच्या 20 पर्यंत आल्यावर झालं का, सगळेजण राम म्हणत होते बरं का महाराज, सगळेजण हरी म्हणत होते, सगळेजण कृष्ण म्हणत होते. आणि त्या ओढ्यामध्ये हे जे चौघ खांदेकरी होते का, हे 4, हे नाथ महाराजावर जळायचे. कारण ते महाराजचं पोरगं उचललं नाथ महाराजांनी, हरिपाठ लिहिला, भारुडं केली, लोकांना संप्रदाय दिला.
त्यांना वाटायचं बघ शेजारच्याला असा चिमटा घेतला त्यानं केशवपंत, त्यानं विठ्ठलपंत, त्याने अलीकडल्याला मुदोपंत, त्यानं पुन्हा पाहिलं विष्णूपंत. चिमटे का घेतो? खांद्यावर कोण आहे बघा, कोण? नाथ महाराज. महाराजचं पोरगं काय उचललं राव म्हटलं, हरिपाठ काय लिहिला, लोकांचं कल्याण केलं ना आपलाच खांदा कामी आला. आपल्याला चहाचा घोट नाही राव, आपल्याला रामराम नाही, पण आपलाच खांदा कामी आला. असं बोलल्यामुळं झालं काय, नाथ महाराज ताटीवर उठून बसलो. हा आश्चर्य आहे, उठून वरूनच आवाज दिला, पंत. पंताच्या मांड्याची ठरीठल म्हणायला त्याला थंडीन तास संगत आला. त्यानं झालं भूत एक काय? भूत नाही म्हटले, नाथ आहे, मांड खाली, तुझ्या खांद्यावर गेलं पाहिजे असं काही मान नाही म्हटलं. राहू दे. हा सगळं गावात बोबाटा. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसतो. तिनं तिला तुला काही माहिती का, तुला काही माहिती का, तुला काही माहिती का, तुला असंच आहे बरं काय. असं तुम्हाला प्रचार करायचा असला ना याच्यात बातमी सोडायची. मग तिनं तिला लय चालतं ते. तिनं तिला तुला काही माहिती का, तुला काय माहिती, तुला म्हणून सांगते, तुला काय माहिती का. सगळ्या गावाला येडा येतो महाराज. हो सगळ्या गावाला माहिती पडलं. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. खांदेकरी बोलले, बाबा उठून बसले. ऐका. आणि मग 1 वर्ष जगले. 1 वर्षानं पुन्हा त्याच षष्टीला दिवा ठेवला. पुन्हा गावात चर्चा, नाथ महाराज गेले. अहो म्हटलं एकदा वैद्याला बोलवा, नक्की गेले बघाई. मागच्या बरीला उठून बसले. वैद्यानं तपासलं तर खरंच गेले. म्हटलं पुन्हा ताटी बांधा, पुन्हा चौघानं. पण ते काय झालं, जुन्या काळातले जे लोक होते ना जुने, ते म्हटलं हे नानाचे जोडीदार मारुतीराव दादा सारखे जुने मंडळी बरीच होती, मामा आहे ते सगळे म्हटलं हे खांदेकरी बाजला बरे कडा बाजूला. खांदेकरी काय खांदेकरी बोललं की बाबा उठून बसते, दरबारीलाच वापस यावं लागतं, लाकडं बाजूला फेकून द्या, पुन्हा गावऱ्या बाजूला करा, काय ताने. एक काम म्हटलं मग एक काम, दुसरे खांदे म्हटलं आता लावला त्यांनी. खांदा लावला का, राहू द्या म्हटलं. आता खांदा लावलाय तर पण त्यांना सांगा तोंडावर बोट ठेवा, चकार म्हणू नका, राम म्हणू नका, हरी म्हणू नका. त्यांच्या तोंडावर बोटच ठेवलं. सगळे राम बोलो. खांदेकरी गप आहे. त्यांना मध्ये आपण बोललो की बाबा उठतोय, चकार काढीत नाहीत ते. प्रेत यात्रा पहिल्यांदा गावाच्या वेशीपर्यंत आली, ती आता गावात गेली. तर त्या पैठण गावातली एक आहे जुन्या काळातली, कपाळभर कुंकू, नुसतं ऐकाय, कपाळभर कुंकू, डोक्यावर पदर, इथपर्यंत पदर असायचा. आता माझीच बायको घेत नाही, तुम्हाला काय सांगण्याचं अधिकार. ते राहिलं पण नाही, तिला आपण सांगण्या, आणि ते राहिलं नाही. काळ बदलून गेला तो. बरं अर्थ वेगळा घेऊ नका, ते बदलला. आता ते मजा पण नाही त्याच्यात. पण ते पूर्वीचा काळ होता. डोक्यावरती पदर, तुळशीला पाणी. आणि मुलगी जावायची चालली नांदायला पहिल्या मुलाला, अशी बैलगाडीमध्ये बसून. नेमके आमचे जावई आले नाही कोण, नेवाळे दाजी दिसणार, घरचे आले असते, काहीतरी त्यांच्या मागं काम आहे बरं. ते जावयाला असं वाटी लावताना ना तुळशीला पाणी घालावं लागायचं. बैलगाडीमध्ये ती मुलगी बसलेली, ते जावई टाटा बाय बाय सी यू, डोळ्यातून आनंदाचे अश्रू, तुळशी. जमलं असं तुळशीला पाणी. तिचं काय चाललंय, आनंद महाराज आनंदाने डोळे भरलेले, लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहत. पोराच्या बायकोला नाही पाहणार मग ते लक्ष्मीनारायण जावईन ते, मग लक्ष्मी वा 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 वा, लक्ष्मीनारायणाचा जोडा पाहते, तुळशीला पाणी घालते. तिचं काय चाललंय, आलंय आता जवळ आलंय आमचा नारायणाचा वाटीत चाललंय तिचं. तेवढ्यात ती प्रेत यात्रा आडवी आली त्या बैलगाडी. आपशिकून झालं. तांब्याच खाली ठेवलं ते. बाई म्हटले कोण गेलं, नाथ महाराज. कोण गेलं, नाथ महाराज. ऐक बाई मनातली मनात म्हटली काय बाई, माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुलाला नांदायला चालली, ह्या बाबाला आजच टाइम सापड. काय बाई मनातली मनात म्हटली. ऐका नाथ महाराज. पुन्हा स्वप्नील महाराज ताटूर उठून बसले. वरूनच आवाज दिला, पंत. म्हटले आमचं काहीच नाही ना राम, आम्ही चकार नाही, राम नाही, हरी नाही, काही नाही. ते म्हटले बाई आली ना 60% मांडा. पुन्हा प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायाने चालत नाथ महाराज निघून गेले. असं 2 वेळेला काळाला परत लावलं. आणि 3ऱ्या षष्टीला टाळ मृदंगाच्या घोषामध्ये भानुदास एक नाव, 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 भानुदास एक नाव,
संत शिरोमणी एकनाथ महाराज की जय. पाण्यामध्ये समाधी घेतली म्हणून जलसमाधी नाथबाबांची पैठणला आहे. त्याच पादुका तुमच्या माझ्या दर्शनाला आहेत, ऐका. आणि मग आता नाथबाबांचं कार्य संपून गेलं आणि त्याच्यानंतर आता या वारकरी संप्रदायाला कळस रूपी तुकोबाराय मिळाले. कीर्तन केसरी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे यांची संत चरित्रामृत कथा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत चरित्रामृत कथा. कथा प्रवक्ते ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे. विनीत पवार परिवार तसेच ताथवडे ग्रामस्थ मंडळी परिवार. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.